काय पण दादा तुझ्या हातून कोणता गुन्हा झाला की तुला घराबाहेर पडावं लागलं? सांग दादा. तुला काय सांगू गिरजा, तुला सांगायचं ती आजची आलेली पोरगी तुझ्याशी अशी वागते? सून ही गरिबाची लेक पण लेक असा खरं तर मीच माझ्या करण्याची भोग भोगत आहे. वासुदेव सारख्या माणसाची तुझं लग्न लावून तुझ्या आयुष्याची राख राखोळी केली आणि त्याच बापाची मी शिक्षा भोगत आहे. गिरजा, शिक्षा भोगत आहे. दादा आता असं मन हलकं करून काय उपयोग रे? कदाचित हेच माझ्या नशिबात असेल तर त्याला तू तरी काय करणार आहे? सांग बरं काय करणार? आणि बघ दादा आता परत तोच त्याला मनस्ताप करून जे झालं ते झालं. आता तू माझ्या घरी आला ना, काही काय चल तू काय मी जेवायला आणते छान जेवण. नाही म्हणू नको दादा, कशी अवस्था करून घेतली आहे तू स्वतःची. पैसा 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 आज वासुदेव छाने श्रीमंत झाला. श्रीमंत पैसा पैसा वारे वारे तुम्हारी जय हो. आज असं वाटतं मला लॉटरी लागली की तुला किती सांगितलं माझ्या घरी यायचं गल्ली घ्यायचं माझ्या घरी. दादा कुठे निघाला? त्याला अहो पण अशा अवस्थेत हा आंधळा माणूस कुठे जाणार आहे? घरदार नाही का त्याला? अहो त्याला घरदार असतं तर तू इथे कशाला आला असता? त्याच्या सून पोरीने त्याला घराबाहेर काढताय. हो मी का करू अहो असं काय करताय तुम्ही? आपल्याशिवाय कोण आहे दादाला या जगात? आणि मला सांगा अशी पळी आल्यानंतर तू आपल्या बहिणीची आस करणार नाही तर कुणाची आस करणार आहे? आज का तुला मी येते काय धर्मशाळा कोण बसलो नाही कुणाला पोसा साला भोग ना. काय करताय तुम्ही? तुम्हाला जराही कुणाची दया येत नाही? माझा भाऊ 2 दिवस आपल्या घरी राहिला तर काय गरीब होणार आहोत का आपण? तू बाजूला मला उठसूट माझ्या घरी तुझ्या हगना पुस्तक करून का आलो? जाऊ दे त्याला माझ्याच घर दिसतेस चालेल. अहो तुम्ही माणूस आहात की कोण आहात हेच कळत नाही मला. हैवान आहे मी, हैवान एवढाच पुरता